तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता अर्जुन आणि सायली ही दोघंही जण सावंत यांनी जे लोकेशन पाठवलं आहे त्या लोकेशनच्या दिशेनेच जायला निघालेले असतात. तेवढ्यातच समोरून इन्स्पेक्टर सावंत दिसतात. सावंत दिसल्याबरोबर आता अर्जुन त्याला प्रश्न विचारत असतो आणि तुम्ही ज्या पद्धतीने मला लोकेशन सांगितलं आहे तेच हे लोकेशन आहे, म्हणजे आपण बरोबर दिशेला जातोय. पण अजूनही मिसेस किल्लेदार यांचा आपल्याला तपास लागलेला नाही. पण आपणही हिंमत हारून चालायचं नाही, याच दिशेने जायला लागेल, कारण या साईडला त्यांचं लोकेशन दाखवत आहेत असं देखील इन्स्पेक्टर सावंत म्हणतात. त्यानंतर अर्जुन आणि सायली म्हणू लागतात की म्हणजेच इकडनं नक्कीच नागराज काकाही गेला असेल, म्हणून नागराज काकाचं लोकेशनही हेच असणार आहे. नागराज काकाच्या पाठीमागेच सुमन काकू गेले असतील आणि त्यामुळेच हा सगळा प्रसंग घडला आहे. म्हणजेच ना मला शुअर वाटतंय की नागराज काकांनी सुमन काकूला गायब केले. पण तू आता ह्या सगळ्या गोष्टी बोलत नाही आहे ना, आपण या सगळ्या गोष्टी शोधून काढूया, तेव्हाच आपल्याला सुमन काकू भेटतील. मग काय, आता अर्जुन आणि सायली दोघंही जण सुमनला शोधण्यासाठी लागतात, कारण त्यांना आता त्या मोबाईल लोकेशनवरनं बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या आता कळलेल्या असतात. मग आता लोकेशन कळल्यामुळे आता त्याच दिशेने त्यांना बरोबर अशी वाटचाल करायची असते. बरोबर तिकडे जायचं असतं आणि यासाठी खूप जास्त तगमग जी आहे ती खरं तर अर्जुन आणि सायलीची होत असते या सगळ्यामध्ये. दुसरीकडे आता जो अश्विन असतो तो रूममध्ये फेऱ्या मारत असतो. अश्विन रूममध्ये फेऱ्या मारत असताना त्याच्या डोक्यात ना एक नाही अनेक विचार सुरू असतात, कारण त्याचा नागराज काका हा असं कसा वागू शकतो याचीच त्याला जास्त टेन्शन आलेलं होतं. आणि त्यामुळेच ना आता मात्र तो रूममध्ये फेऱ्या मारत असताना प्रिया त्याला म्हणते की काय चाललं आहे अश्विन तुझं, अशा फेऱ्या मारत राहून काय होणार आहे, तू फेऱ्या मारतोयस ना तर मला चक्कर येते अश्विन, राहा ना धड उभा. असं देखील आता इकडे मुद्दामूनच प्रिया अश्विनला बोलत असते. तर अश्विन देखील आता शांततेत उभं न राहता तो म्हणत असतो की मला ना तर नागराज काकाचं खरंच कळत नाही आहे. मी एवढे दिवस विचार करत होते की तो नागराज काका चांगला आहे, पण तो नागराज काका कसा निघाला, आपल्या बायकोला इतकी मारहाण करतोय, इतका त्रास देतोय, त्याला या गोष्टी कशा सोयीस्कर वाटत आहेत मला हेच मुळात कळत नाही आहे. कारण काही झालं ना तरीसुद्धा या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या भयंकर आहेत आणि त्यामुळेच ना मला टेन्शन आलं आहे. कारण नागराज काका हा असा असू शकतो यावर विश्वास नाही, कारण किल्लेदार यांचं जे वागणूक आहे म्हणजेच रविराज काका यांनी आतापर्यंत किती छान छान असे संस्कार केलेले आहेत आणि त्यांचं वागणं बघून आणि ह्यांचं वागणं बघून कुठेच वाटत नाही की हे सगळं असं आहे. तर दुसरीकडे मात्र आता प्रिया मनातल्या मनात म्हणत असते की तुला तर आता फक्त एवढाच कांड कळला रे, त्या नागराजचे जर सगळे कारनामे वाचले ना तर तुम्ही लोक इथे चक्कर येऊनच पडाल, असं देखील आता प्रिया बोलत असते. तर दुसरीकडे मात्र आता अश्विन जो आहे ना तो मात्र आता चुकून का होईना बोलून जातो. तो म्हणत असतो की खरंच ना कधी कधी ना मला सायली आणि अर्जुनवर ना बरोबर वाटतं, भरोसा वाटतो की ती लोक ना जे काही करतात ना ते परफेक्ट करतात. मला तर वाटतं ना त्या डेड बॉडीच्या प्रकरणात सुद्धा ना ह्याचाच काहीतरी हात असेल, असं देखील आता बोललं जातं. म्हणजे नक्की काय, कोणाची डेड बॉडी, कशाबद्दल बोलतोयस तू, परत काही शोधाशोध सुरू केली का तुम्ही. मग आता अश्विनच्या लक्षात येतं की सायलीने आपल्याला सांगितलं आहे की या सगळ्याबद्दल तोंड उघडायचं नाही. मग आपण हे काय बोलत आहोत. मग आता अश्विनला प्रिया प्रश्न विचारत असते, पण अश्विनना या सगळ्याबद्दल उडवाउडवीची उत्तरं प्रियाला देऊ लागतो. पण प्रियाला या गोष्टीवर विश्वास बसत नसतो. प्रिया त्याला खोदून खोदून विचारायचा प्रयत्न करत असते आणि त्याला म्हणत असते की काय आहे नक्की, गडबड काय आहे मला तरी सांग ना. मग आता तो थोडी सांगतोय, तो म्हणत असतो की अगं गडबड अशी काही नाही गं, तुला तर माहिती आहे ना हे सगळं ना आताचं नाही गं, 2 वर्ष आधीचं मी बोलत होतो. असं बोलून आता तो विषय बदली करत तिकडनं निघून जातो. आणि जेव्हा आता तो तिकडनं जातो ना तेव्हा मात्र आता प्रिया या सगळ्याचा विचार करत असते. दुसरीकडे आता त्या ठिकाणी बरोबर पोचलेला असतो हा नागराज. सगळ्यांना उल्लू बनवून तो शेवटी घराबाहेर पडलेलाच असतो, कारण त्याला घराबाहेर पडणं अपेक्षितच होतं, कारण
पण या सगळ्या गोष्टी जर घरात राहून त्याला करणं शक्य नव्हतं, कारण त्या लोकेशनपर्यंत जरी लोक पोचली तर नक्की सुमन आणि महिपत दोघंही हाती लागतील पोलिसांच्या. आणि म्हणूनच तर तो आता तिकडनं गेलेला होता. आणि जेव्हा आता तो तिकडनं जातो तेव्हा सुमनला सोडवायचा प्रयत्न करतो, कारण आता त्याला सुमनला शिफ्ट करायचं असतं. सुमनबरोबर महिपतलाही शिफ्ट करायचं आहे. सुमन मात्र आता नागराजला म्हणत असते की तुम्ही हे सगळं काय करताय, प्लीज मला सोडा ना, ओ सोडा ना, ओ प्लीज, मी काय केले हो, तुम्ही एवढा का त्रास देताय, या माणसाच्या नादाला लागून ना तुम्ही खूप बदलला आहात, असं वागू नका, असं करू नका, असं ती विनवण्या करत बोलत असते. पण हा नागराज कसला ऐकतोय. नागराजला माहिती आहे आपण अडकलो तर कायमचेच गेलो, त्यापेक्षा आता आपल्याला ना असंच काहीसं करावं लागणार आहे, हिला तर गायब करावं लागणार आहे, पण या महिपतलासुद्धा इकडनं घेऊन जावं लागणार आहे. मग आता त्याला समजतच नसतं की काय काय म्हणून करावं. पण दुसरीकडे मात्र आता हा नागराज जो आहे तो मात्र आता टेन्शनमध्येच आलेला असतो. पण त्याला मुद्दामून ना आता महिपत देखील चिडवत असतो. महिपत आता नागराजला म्हणत असतो की काय काय चाललंय, काय आता टेन्शन आलं असेल ना, दोघांना कसं घेऊन जायचं, काही हा सुमनलाच हलवतोय फक्त तू, मग तुला आता ह्या सगळ्यासाठी ना माझ्या माणसांची मदत तर लागणार आहे, कारण तुला एकट्याला हे काम जमणार नाही आहे. त्यामुळे तू माझ्या माणसांना हाक मार, ती माणसं आतमध्ये येतील आणि तुला मदत करतील. मग तेव्हा त्यांनाही कळेल की त्यांच्या महिपत शेटला तिथं बांधून ठेवलं आहे ते. असंही आता इकडे महिपत जो आहे तो नागराजला बोलतो. पण नागराजच्या डोक्यात माहिती असतं नागराजला की कोणाकडे मदत मागायची आहे ते. म्हणूनच ना आता नागराज जो आहे तो या सगळ्याची मदत या प्रियाकडे मागत असतो. इथे ऑलरेडी या प्रियाची चिडचिड होत असते, तिला कळत नसतं की काय करावं ते. ती आता टेन्शनमध्ये असते आणि तेवढ्यातच ना नागराजचा फोन तिला येतो. नागराजचा फोन आल्याबरोबर ती म्हणत असते की बोला, काय काम काढलं आहे आता माझ्याकडे, त्यावर आता मला जरा मदत हवी आहे. असं जेव्हा नागराज प्रियाला बोलतो ना, तेव्हा नागराजला प्रिया म्हणते की काय बोललात, पुन्हा बोला, ऐकायला नाही आली माझी आणि मदत तुम्हाला, असं बोलून ती मुद्दामून ना त्याला आता वेळात काढायचा प्रयत्न करत असते. त्यावर नागराज म्हणतो की हो तुझीच मदत हवी आहे, जास्तीचा वेळ घालवू नको, नाहीतर तू पण अडकणार आहेस आणि मी पण अडकणार आहे. मग प्रिया बोलते की काय झालं, तर आपल्याला महिपतला इथून सोडवावं लागणार आहे, कारण या लोकेशनचा सगळा जो काही घोळ आहे तो आता सायली अर्जुनला समजला आहे. म्हणजे हे लोकेशन जिथे महिपतला मी ठेवले ते लोकेशन सायली अर्जुनला कळलं आहे, म्हणून आता महिपतला तिथून हलवायला हवं, नाहीतर आपण दोघंही बाराच्या भावात जाऊ, असं देखील आता तो म्हणत असतो. मग त्यावेळेला आता तुम्ही मला लोकेशन पाठवणार आहात, पण इतके दिवस जेव्हा मी तुम्हाला बोलत होते की मला सांगा त्या महिपतला कुठे ठेवले, पण तोंडातनं एक शब्द काढला नाही, आणि आता जेव्हा गरज लागते तेव्हा मला महिपतचं लोकेशन सांगताय का कुठचं आहे ते. गे जास्त डोकं खाऊ नको, मी पहिल्यांदाच सांगतोय, आता लवकरात लवकर ह्याला इथून हलवायचं आहे, नाहीतर दोघंही जण जाऊ, लवकर ये, असं देखील आता तो तिला म्हणत असतो. पण एवढं लक्षात ठेव, यायचं असेल तर नीट ये, व्यवस्थित ये, कारण आपल्याला इथून हलवायचं आहे. मला एक सांग, सुमन काकू कुठे, प्रिया विचारते. बघ आता तू जर सांगितलं नाही ना मला, तर तू बाराच्या भावात जाणार आहेस, तर बघ मग मी पण तुला कसं लटकवते ते. त्यामुळे आता सुमनना ही तेच आहे महिपतसोबत, त्या सुमनलासुद्धा शिफ्ट करायचं आहे. पण म्हणूनच तर म्हणतोय आधी सुमनला शिफ्ट करतो आणि मग महिपतला. पण या सगळ्या गोष्टी एकत्र पॉसिबल होणार नाही आहे, यासाठी मी तुला बोलवतोय, पटकन ये, चल लवकर ये. आणि एवढं लक्षात ठेव की सुमन इथे आहे म्हटल्यावर तुझं तोंड तुला वेगळ्या पद्धतीने झाकून घ्यावं लागणार आहे, म्हणजेच तिनेही तुला बघू नये, नाहीतर तिने तुला बघितलं तर पुन्हा प्लॅनचे 12 वाजणार आहेत, एवढंही लक्षात ठेव, कारण या प्लॅनमध्ये तन्वी सामील नाही आहे, हेही माहिती आहे, असं देखील आता प्रियाचंही म्हणणं असतं. प्रिया म्हणते की ठीक आहे, ठेवा फोन, मी येते, काय करायचं आहे ते बघूया. आणि हो, आता जास्त बडबड करू नका, गडबडही घालू नका, आपण करूया प्रयत्न तिकडनं हलवायचे, मी येतेच थोड्याच वेळात, असं देखील आता ती सांगू लागते. आणि जेव्हा ती या सगळ्या गोष्टी नागराजला सांगते तेव्हा नागराज म्हणतो वेळ कुठेही घालवू नको, पटकन ये, कारण आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी पटापट फास्ट फॉरवर्डमध्ये करायच्या आहेत, कारण जर उशीर झाला ना तर प्रॉब्लेम होऊ शकतो, असं देखील आता म्हटलं जातं. मग या सगळ्या गोष्टी सांगितल्याबरोबर आता इकडे प्रिया म्हणत असते की काळजीच करू नका, येते मी. आता कशी तुम्हाला
माझी गरज लागली, त्यामुळे आता तुम्ही मला विचारायला तरी आलात. मग आता मला तर तुमच्या मदतीला यावंच लागेल ना, नाहीतर मग कसं चालेल. असं आता प्रिया नागराजला बोलते आणि त्यानंतर मात्र आता प्रिया हेही नागराजला बोलते, आता कसं तुम्ही मला सांगितलं तसंच ना सगळ्या गोष्टी ना अशाच मला सांगत जा. अशा कशा गोष्टी सांगितल्या ना तर बरं वाटतं ना, म्हणजे मलाही कळतं की तुम्ही आता माझ्यासोबत सगळ्या गोष्टी शेअर करताय. ते इथे आता नागराज म्हणतो की चल बाबा आता वेळ घालवू नको, उशीर झाला आहे ऑलरेडी, आपल्याला निघायला हवं असं देखील आता म्हटलं जातं. प्रिया आता पटकन निघते. निघत असताना तिला पूर्णाची थांबवतात आणि पूर्णाची आता म्हणत असतात की कुठे निघाली आहेस. त्यावर आता प्रिया म्हणते की तुम्हाला मी म्हटलंय ना, जाताना कधीही कोणत्याही माणसाला विचारायचं नाही की तो कुठे चालला आहे, तो काय करतो आहे ते, त्यामुळे ना लक्षात असू दे असं देखील आता प्रिया अन्नपूर्णा आजींना बोलत असते. तर अन्नपूर्णा आजी देखील आता एकदमच रागात असतात आणि त्या म्हणतात की घरातली कामधंदे सोडून तुला बाहेर जाणं कसं जमतं गं, तुला मी सांगितलं आहे ना कुठेही जायचं नाही, तर आता तुला घरातच थांबावं लागेल. पण बाहेर जात असताना कधीही कोणाला अडवायचं नसतं, या तुमच्या थोरल्या सूनबाईच म्हणतात ना. मग आता मला काच अडवताय, आता घरातली कामंही तुला करायला हवीत, घरातली कामं नाही करून कशी चालणार आहेत. पटकन जा आणि घरामध्ये कामं पडली आहेत, सायलीने बाकी केलं आहे पण चपात्या करायच्या बाकी आहेत, पटकन कणिक मळ आणि चपात्या कर असं देखील आता सांगितलं जातं. या सगळ्या गोष्टी सांगितल्यामुळे प्रिया आता नाही नाही म्हणत असते, पण पूर्णाजीने आता तिच्यावर जबरदस्ती केल्यामुळे तिच्याकडे सुद्धा कोणताही ऑप्शन उरत नाही. तिलाही जाऊन आता पोळ्या वगैरे कराव्याच लागतात. मग आता प्रियाची खूप जास्त चिडचिड होत असते, कारण आता तिला हे सगळं काही नको असतं आणि म्हणूनच ती आता म्हणत असते की मला काय करायला लावतं आहे, तिथे जाऊन एकतर पोचायचं आहे. तर नागराजने सुद्धा मला लवकर यायला सांगितले आणि आता हे सगळं काही असा विचार ती करत असते. पण आता पूर्णाची तिथेच उभी असते, त्यामुळे आता तिकडनं काही प्रियाला सटकता येत नसतं. दुसरीकडे अस्मिता ही आपल्या रूममध्ये बसलेली असते आणि अस्मिता जरा टेन्शनमध्येच असते. पुन्हा आता ती त्यात तंद्रीत जाते, तेव्हा आता कल्पना तिथे येते आणि कल्पना अस्मिताला म्हणत असते की अस्मिता काय झालं आहे, कसला विचार करतेस, तुला सांगितलं ना जास्त स्ट्रेस घेऊ नको. त्यावर अस्मिता म्हणते की बघ ना मम्मा, आपल्या घरात कसं चाललं आहे ना, मला असं का वाटतंय की आपल्या घराला कोणाची नजर लागली आहे का. म्हणजे बघ ना, आधी किती छान होतं आपलं घर, हसतं खेळतं, पण आता एकावर एक संकट येतातच आहे. तू नागराज काकांचंही बघ ना, म्हणजे सुमनला किती त्रास होतोय, सुमन काकूला, तरीसुद्धा बिचारी ती सगळंच सहन करत होती. आणि इथे आपल्या घरात हा माणूस सैतान, ह्याचं हे जे सत्य कळलं ना मला, तेव्हापासून नको नको झालाय जीव, सतत ना चेहऱ्यासमोर ना तेच येत राहतं. म्हणजे तो त्या मुलीच्या मिठीत होता, त्यांचं जे प्रकरण चालू असतं रस्त्यावर, ते सगळं काही मला आठवत राहतं आणि मग त्याचा सगळ्याचा मला त्रास होतो. मग आता कल्पना अस्मिताला समजावते आणि अस्मिताला सांगत असते की शांत हो, या सगळ्याचा इतका विचार करू नकोस आणि या सगळ्याचे परिणाम तुलाही माहिती आहेत ना, बाळावर होणार आहेत. मग एवढा सगळा विचार करू नको आणि स्ट्रेस घेऊ नकोस असं देखील कल्पना आता अस्मिताला सांगू लागते. आता तिथे सचिन आलेला असतो आणि सचिन मुद्दामून अस्मिताशी बोलायचा प्रयत्न करतो, पण अस्मिता आता त्या सचिनला सांगते की माझ्यासोबत ना या रूममध्ये राहूही नकोस, चालता हो या रूममधनं. मग आता कल्पनाही सांगते की नको राहूस तू हिच्याबरोबर या रूममध्ये, तिला नाही आवडते ना तर जवळ यायचा सुद्धा तिचा प्रयत्न करू नकोस, तुला राहायचं असेल तर गेस्ट रूममध्ये जाऊन राहा, तुझं सामान गेस्ट रूममध्ये शिफ्ट कर असं देखील आता कल्पना जी आहे ती मात्र सांगू लागते. पण आता तिथे मुद्दामूनच तो थांबलेला असतो आणि तो अस्मिताशी बोलायचा आणि तिच्याजवळ जायचा प्रयत्न करत असतो, पण अस्मिताला खूप जास्त राग येतो. अस्मिता म्हणते जर हिंमत काय तुझी जरा माझ्या जवळ तरी आलास तर बघ, लक्षात ठेव, माझ्या जवळही यायचं नाही असं देखील आता सचिनला अस्मिताने सांगितलेलं असतं आणि त्यामुळेच ना आता सचिन शांत बसतो. दुसरीकडे आता पाहायला मिळतं पूर्णाची जी आहे ती तिथे जपमाळ घेऊन बसलेली असते आणि तिथे आता किचनच्या इथेच मुद्दामून ती बसते, जेणेकरून ना या प्रियाला आता कामाला लावता येईल. प्रिया आता कणिकचा डब्बा काढते आणि आता ते कणिक मळायला घेते आणि त्याच वेळेला ना कणिक मळत असताना तिच्या डोक्यात सारखे तेच विचार असतात, कारण का तिथे पोचायचं आहे. ती जर लवकर पोचली नाही तर पोलीस तिथे पोचतील आणि मग गेम संपला हे सुद्धा आता तिला माहिती असतं आणि म्हणूनच ती थोडी टेन्शनमध्ये असते. आता ती पीठ मळत असतानाच विचारत असते की पाणी किती घालायचे आणि त्याच्यामध्ये खूप जास्त पाणी घालते आणि त्यामुळे विमल तिला म्हणते एवढं पाणी नाही घालायचं असतं, कमी करायचं असतं पाणी, आता तुम्हाला यामध्ये थोडं पीठ घालावं लागेल, तेव्हा ते मिश्रण व्यवस्थित होईल, व्यवस्थित चपात्या करा नाहीतर पूर्णाची नाव ओरडतील आणि सगळं काही पुन्हा करायला लावतील असं देखील विमल आता प्रियाला सांगू लागते.
अधूनमधून पूर्णाजीचं सुद्धा प्रियावर लक्ष असतं. प्रिया काय करते, कसं करते, या सगळ्या गोष्टींकडे आता बारीक लक्ष तिचं असतं आणि तीही बघत असते की कसं सगळं काही होते. मग आता इथे कणिक मळत असताना तिला जमतही नसते, तरीसुद्धा तिला आता ती कणिक मळावी लागते. तिचा आता नाईलाज झालेला असतो. दुसरीकडे आता प्रियाला नागराजचा कॉल येतो. नागराज प्रियाला म्हणत असतो की निघालीस का, ये ना लवकर, कुठे राहिली आहेस, खूप वेळ झाला अजूनही तू आली नाही आहेस. तर प्रिया आता अनुष्का, अगं मी निघतच होते, पण या पूर्णाचीला ना माझ्या हातच्या चपात्या खायच्या होत्या, म्हणूनच मी चपात्या करत आहे, असं बोलून ती नागराजला या सगळ्या गोष्टी सांगायचा प्रयत्न करत असते. मग आता नागराजही म्हणत असतो की ही म्हातारीसुद्धा आताच तडमडायची होती का तुला चपात्या कर सांगायला, काही म्हातारी पण ना खरंच. मग आता इकडे जो नागराज आहे तो म्हणत असतो की चला लवकर ये, कारण उशीर झाला आहे ऑलरेडी ना. इथे हवालदारही मला दिसत आहेत. मग आता हवालदार दिसल्याबरोबर नागराजची बोलती बंद होते. तर आता इकडे असणाऱ्या या प्रियालासुद्धा कळतं की तिथे हवालदार आले आहेत, म्हणजे आता बरोबर पोलीस जे आहेत ते त्या लोकेशनला पोचलेले आहेत. आणि त्यामुळेच ना आता प्रियाचीसुद्धा घालमेल होत असते. प्रिया कणकेचं पीठ वगैरे पूर्ण मळते आणि त्यानंतर आता तिचं लक्ष जातं समोर. पूर्ण आजी तर डोळे बंद करून जप करत आहेत. मग तोपर्यंत ही चांगली संधी आहे इथून सुटकायची, असा विचार ना तिच्या डोक्यामध्ये येत असतो. ती नागराजचा फोन लगेचच ठेवते आणि मात्र आता ती पूर्णाजीकडे नीट बारकाईनं पाहते. पूर्णाजी आता त्या व्रत करत असतात आणि म्हणजेच ना ते जपमाळ करत असतात, त्यांचं लक्ष नसतं, डोळे बंद असतात. त्या संधीचा फायदाही प्रिया घेते. ती विमलला सांगते की मी कणिक मळून ठेवलं आहे, त्या कणकीच्या चपात्या कर, पण मी आता जाते. अहो पण ऐका ना मी काय म्हणते, असं देखील आता विमल प्रियाला बोलत असते. पण प्रियाला ऐकून काही घ्यायचं नसतं. प्रियाने ठरवलेलं असतं की आता तिथे पोचणं खूप जास्त गरजेचं आहे. प्रिया आता तिला सगळ्या इन्स्ट्रक्शन देते आणि त्यानंतर गुपचूपपणे बॅग वगैरे घेते आणि बाहेर सटकते. पूर्णाचीचे डोळे बंद आहेत ना तोपर्यंत इथे प्रियाने डाव साधलेला असतो. दुसरीकडे मात्र आता सचिनला कल्पना आणि अस्मिता दोघींनीही सांगून टाकलेलं असतं की तू इथे थांबू नकोस, तू आतमध्ये निघून जा गेस्टरूममध्ये. मग आता गेस्टरूममध्ये असं का करताय तुम्ही, मला पण माझ्या अस्मीसोबत, माझ्या बाळासोबत राहायचं आहे, असाही विचार ना आता सचिन करत असतो. पण त्याला हे सगळं वरच्यावर वाटत असतं. म्हणजेच ना तो काही या अस्मीवर प्रेम करत नसतो ना त्या बाळावर, त्याला फक्त ना आता ती सॅम हवी आहे आणि म्हणूनच ना तो आता गप्प असतो. पण दुसरीकडे पाहायला मिळतं आता अस्मिताला कल्पना तिकडनं घेऊन जात असते, तरी तो सांगत असतो की अस्मी सावकाशा, असं बोलत असतो तो. मग आता अस्मिता म्हणते मी पुन्हा यायच्या आत ना तू इथून गायब व्हायचेच, मी तुला पहिलेच सांगते, मला तू रूममध्ये सुद्धा नको आहेस. आणि असं बोलून त्याला ती तिकडनं जायला सांगते. जेव्हा आता ती त्याला तिकडनं जायला सांगते तेव्हा सचिन म्हणत असतो की काय करू अस्मिता तुझं, खरंच ना, म्हणजे तू आता मला इथून जायला तर सांगतेस, पण माझं मन आहे ना खरंच खातं आहे, कारण ना मी तर जाईन, मला तर आताही असं वाटते की माझ्या घरी जाऊ, पण घरी गेल्यानंतर माझे आई बाबा त्यांना खाऊ पिऊ घालायला माझ्याकडे पैसे नाहीत, त्यामुळे मला आता सुभेदारांकडे राहावं लागणार आहे. नाईलाज आहे माझा सुभेदारांकडे राहणं हे, त्यामुळे मी आता तर राहतोय. पण ह्या सुभेदारांच्याकडनं सॅमची तर माहिती मिळवणार आणि त्याचनंतर या सुभेदारांना असा नाचपेन ना की बघतच बसा, असं देखील आता हा सचिन म्हणत असतो. आणि त्यानंतर त्याच्या फोनवर लगेचच त्याच्या सॅमचाच म्हणजे साक्षीचा कॉल आलेला असतो. साक्षीचा कॉल आलाय म्हटल्यावर तो लगेचच तो कॉल रिसीव करतो. दुसरीकडे आता सायली अर्जुन त्या लोकेशनला पोचलेले असतात आणि आता हे लोकेशन इथे असताना पुढे गॅरेजच्या इथे दाखवत आहे. म्हणजेच आता पुढे आपल्याला असंच चालत जायचे, इथे कोणती तरी रूम आहे, त्या रूमच्याच दिशेने ते लोकेशन दाखवत आहे, असं देखील आता इन्स्पेक्टर सावंत जे आहेत ते बोलत असतात. आणि मग आता अर्जुन आणि सायली बरोबर त्या लोकेशनला जायला निघतात. म्हणजे आपल्याला आता इथून डावा टर्न मारायचा आहे, डावी साईडला जायचं आहे, असं अर्जुन हा सायलीला म्हणतो. आणि त्यानंतर आता ते दोघंही जण तिकडनं पुढे जायला निघतात, कारण त्यांना आता लवकरात लवकर सुमन काकूंना शोधायचं असतं. सुमन काकूंना शोधणारे सायली आणि अर्जुन पूर्ण दिवसभर बाहेरच फिरत असतात, कारण त्यांना सुमन काकूंना शोधणं सुद्धा तितकंच गरजेचं होतं. ते दोघंही जण त्या लोकेशनला जायला निघतात आणि इन्स्पेक्टर सावंत देखील त्यांच्यासोबत असतात. म्हणूनच आता सायलीला काही वाटत नसतं. सायली विचार करते की आता या लोकेशनला गेल्यानंतर नक्कीच सुमन काकू भेटतील आणि म्हणूनच ते निघालेले असतात. दुसरीकडे मात्र आता सुमन जी आहे ती लादीवर पडलेली असते आणि आता तिला तिकडनं गायब करायचं असतं, कारण त्या लोकेशनला सायली अर्जुन पोचत आलेले असतात आणि त्यांना जर कळलं की इथे सुमनला बांधून ठेवलेलं आहे,
त्यापेक्षा आता आम्हाला सुमनला इथून घेऊन जायला हवं. सुमनला तो पटकन तिथून उचलतो. सुमन आता खूप जास्त आवाज करत असते. मग आता सुमनला तो एक रुमाल तिच्या तोंडाला लावतो आणि तिला बेशुद्ध करू लागतो. कारण त्याला सुमनला निदान तिकडनं घेऊन हलायचं असतं. कारण त्या लोकेशनपर्यंत सायली अर्जुन पोचले तर आपला डावच फसू शकतो. कारण सगळ्याच गोष्टींमध्ये आपण अडकू शकतो. महिपतलासुद्धा पोलिसांनी पकडलं तरीही आणि इकडे सुमनलासुद्धा पोलिसांनी पकडलं तरीही आपलं काही खरं नाही हे बरोबर त्याला माहिती असतं. म्हणून आता सुमनला तो एका हाताने उचलतो आणि दुसऱ्या हाताने आपल्या जवळ घेत अगदीच खांद्यावर हात ठेवत तो आता तिला घेऊन चाललेला असतो. जेणेकरून कोणीही काही बघू नये हाच त्याचा उद्दिष्ट असतो. आणि सायली अर्जुन बरोबर आता त्या गॅरेजच्या बाहेर पोचलेले असतात. जिकडनं सुमनला नागराज काका जे आहेत ते तिकडनं घेऊन जात असतात. तेव्हाच नेमका आता तिकडे सायली आणि अर्जुन येतात आणि तिकडे बघत असतात. त्याच वेळेला समोर एक छोटीशी रूम दिसते. मग आता त्या रूमच्या दिशेने दोघंही जण जायचं ठरवतात. पण तेवढ्यातच ना इकडे आता महिपतचा आवाज येतो. महिपतचा आवाज त्या दिशेने येतोय त्या दिशेने ही लोक सगळीच जण जायला निघतात. इकडे आता प्रिया जी आहे ती मात्र आता ते पूर्णपणे स्वतःला झाकून आलेली असते. म्हणजे तिचा चेहरा वगैरे कोणीही बघू नये हाच त्यामागचा उद्दिष्ट असतो. आणि त्यामुळेच ती तोंड वगैरे लपवून आलेली असते. म्हणजे ती हुडी तिने घातलेली असते. पण आता तिथून सटकायचं सुद्धा असतं. पण ते कसं सगळं मॅनेज करायचं म्हणूनच आता महिपतला घेऊन दोघंही जण जात असतात. पण महिपत आवाज करतो म्हणून अर्जुनला तो आवाज ऐकू जातो. मला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.